नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, ME सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील शेवटचे प्रकरण राजकीय विकास आणि बदल याचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत राजकीय विकासाची संकल्पना आपण जाणून घेतली. आजच्या व्याख्यानात आपण राजकीय बदल ही संकल्पना जाणून घेणार आहोत. राजकीय परिवर्तन किंवा राजकीय बदल. राजकीय व्यवस्थेतील राजकीय संरचना, भूमिका यातील बदलास राजकीय परिवर्तन असं म्हणतात. या प्रक्रिया किंवा हे परिवर्तन एकाकी घडून येत नाही. राजकीय संस्कृतीतून राजकीय विकासाची दिशा घडते आणि त्यातूनच राजकीय व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणले जातात. राजकीय क्षेत्रातील विविध घटकांमध्ये हा बदल दिसू लागतो. या होणाऱ्या बदलांनाच आपण राजकीय बदल असे म्हणतो. परिवर्तन हे मानवी समाजाचे मुख्य लक्षण आहे. परिवर्तन हा शब्द तटस्थ असून सकारात्मक किंवा नकारात्मक असा कोणताही अर्थ त्यास चिकटलेला नाही. सर्वसाधारणपणे परिवर्तन म्हणजे विकास आणि अंधपतन या अर्थाने वापरला जातो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे, उत्पादन व वितरण पद्धतीत आमूलाग्र बदल घडून येणे यासारखे बदल हे परिवर्तनाचे सूचक असतात. राजकीय व्यवस्थेने स्वतःला सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाशी जुळवून घेण्यासाठी हा बदल केलेला असतो. एकीकडे समाजात तांत्रिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रातील बदलामुळे राजकीय जीवनावर परिणाम होत असतो. शासकीय धोरण ज्यामुळे ठरते त्या राजकीय प्रक्रियेवर या सामाजिक परिवर्तनाचा प्रभाव पडतो. तर दुसरीकडे राजकीय नेते, राजकीय संस्था आणि राजकीय विचार यांचा आपल्या भोवतालच्या जगावर प्रभाव पडत असतो. याच बरोबरीने या प्रभावामुळे आपल्या राजकीय परिवर्तनाची दिशा, व्याप्ती आणि गती ठरत असते. त्यामुळे राजकीय परिवर्तनाचा नेमका अर्थ लक्षात घेऊन होणारा विकास लक्षात घेणं गरजेचं आहे. मग राजकीय परिवर्तन म्हणजे काय? परिवर्तन होते म्हणजे नेमकं काय होतं, कसे घडतं, या संदर्भात आपल्याला अभ्यास करावायचा आहे. राजकीय समाजशास्त्र राजकीय परिवर्तनाचा एक समाजशास्त्र पैलूचा अभ्यास करते. सामाजिक आर्थिक घटकांमध्ये औद्योगिकीकरण, नागरीकरण, शैक्षणिक विकास, नवीन मूल्य, नवीन गरजा इत्यादी अनेक नवीन पद्धतींची राज्याकडनं एक नवीन अपेक्षा असते. त्याचा परिणाम हा राजकीय परिवर्तनावर होतो. बदललेल्या सामाजिक अपेक्षांना, गरजांना पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या संरचनेत बदल करावा लागतो. नागरिकांबरोबर असणारे जे परंपरागत संबंध आहेत त्यात बदल करावा लागतो. राजकीय व्यवस्थेला एकूण सामाजिक व्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी समाजाकडे, नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो. एखाद्या समाजातील शासन, सत्तेचं विभाजन आणि अंमलबजावणी यावर परिणाम घडवून आणणाऱ्या काही रचना आहेत, प्रक्रिया आहेत, उद्दिष्ट आहेत. यामध्ये बदल म्हणजे राजकीय परिवर्तन होय. आणि त्याच अनुषंगाने आपण आता राजकीय परिवर्तनाच्या काही व्याख्या बघूया. यात पहिली व्याख्या आहे M.R. डेव्हिस आणि लुडिस यांची. त्यांच्या मते राजकीय परिवर्तन सामाजिक आणि आर्थिक घटकांशी व्यापक अर्थाने निगडित आहे. म्हणजे राजकीय परिवर्तनामध्ये या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा, त्या घटकांचा संबंध जो आहे तो अतिशय जवळचा आहे. राजकीय परिवर्तन हे फक्त राजकीय घटकांच्याच आधारे होत नाही, तर त्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक घटकांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यानंतर पुढच्या व्याख्या, या व्याख्या वेगवेगळ्या स्वरूपात आपण बघतो आहोत. त्यात पहिली व्याख्या येते की नागरिकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि कार्य करण्याच्या पद्धतीत मूलभूत स्वरूपाचा जो बदल होतो त्याला राजकीय परिवर्तन म्हणतात. म्हणजे नागरिक जे आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपली मूल्य, आपले विचार, आपले संस्कार हस्तांतरित करत असतात.
पण बदलत्या परिस्थितीमुळे या नागरिकांच्या विचारांमध्ये सुद्धा बदल घडून येतो. हा घडलेला बदल त्यांच्या अपेक्षांमध्ये, त्यांच्या इच्छांमध्ये परिवर्तन घडवून आणतो आणि त्यामुळेच राजकीय व्यवस्थेला त्या दृष्टीने काम करावं लागतं. त्याला आपण राजकीय परिवर्तन असे म्हणतो. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे की प्रत्येक समाजात एक राजकीय व्यवस्था असते. या व्यवस्थेच्या स्वीकृत पद्धतीतील अंतरास राजकीय परिवर्तन असं म्हणतात. स्वीकृत पद्धतीतील अंतरास म्हणजे प्रत्येक समाजामध्ये जी राजकीय व्यवस्था आहे त्या एकसारख्या काम करत नाही. राजकीय विकास बघताना आपण अभ्यासलं की भलेही विकसित देशांनी ज्या मार्गाचा वापर करून स्वतःचा विकास साध्य केला आहे त्याच मार्गाचा वापर विकसनशील आणि अविकसित देश करू शकत नाही. त्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या राजकीय व्यवस्थेनुसार, त्यांच्या सामाजिक परिस्थितीनुसार तो मार्ग निवडावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या व्यवस्थेच्या अनुषंगाने हा बदल स्वीकारणं अपेक्षित असतं. पुढची व्याख्या आहे की राजकीय व्यवस्थेमध्ये ज्या राजकीय संरचना आहेत म्हणजे विधिमंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ, नोकरशाही, लष्कर इत्यादी या संरचना असतील किंवा अन्य ज्या राजकीय संघटना आहेत ज्यामध्ये राजकीय दबाव गट किंवा हितसंबंधी गट असतात, व्यक्ती असतात आणि या प्रत्येकाची एक आपली भूमिका आहे, एक स्वतंत्र असं कार्य आहे आणि हे सर्व एकमेकांशी संबंधित आहे. त्यांचा परस्परांशी एक निश्चित संबंध आहे आणि या घटकांमध्ये जेव्हा परिवर्तन होतं त्याला राजकीय परिवर्तन असं म्हणतात. शेवटची व्याख्या, राजकीय व्यवस्थेने स्वतःस आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाशी जुळवून घेण्यासाठी बदल केला तर त्यास राजकीय परिवर्तन असं म्हणतात. म्हणजे राजकीय व्यवस्था ही बदलत्या स्वरूपानुसार म्हणजे आपल्या अवतीभोवती जे काही परिवर्तन घडून येतात त्या दृष्टीने जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि हे जुळवून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच राजकीय परिवर्तन असे आहे. अशा पद्धतीने या विविध व्याख्यांच्या माध्यमातून राजकीय परिवर्तनाचे विविध पैलू आपण बघू शकतो. तसेच राजकीय परिवर्तन हे किती व्यापक आहे याचाही आपल्याला अंदाज येतो. राजकीय परिवर्तन जे आहे ते विविध पैलूंच्या अनुषंगाने होत असल्यामुळे त्याचं स्वरूप गुंतागुंतीचं असतं आणि त्यामध्ये हे जे परिवर्तन घडून येतात त्यासाठी विविध घटकांची सक्रियता जबाबदार असते. त्यामुळे या राजकीय बदलाच्या गुंतागुंतीमुळे त्या निश्चित घटकांचा शोध घेणं कठीण पडतं. पण तरीही बहुतेक बाबतीत विविध घटकांचा प्रभाव जो आहे तो एकत्रित स्वरूपात राजकीय परिवर्तनामध्ये दिसून येतो. ही राजकीय परिवर्तनाची कारणं आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. आर्थिक घटक. आर्थिक घटक राजकीय परिवर्तनातील सर्वच घटकांवर प्रभाव टाकत असतो. कोणत्याही समाजाच्या अर्थव्यवस्थेत होणारे क्रांतिकारक बदल हे त्या समाजाच्या राजकीय जीवनावर मोठा परिणाम घडवून आणत असतात. 19व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे युरोपात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला आणि या आर्थिक घटक जो आहे तो समाज व्यवस्थेचा पाया आहे आणि अन्य व्यवस्था त्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन संबंधांमध्ये बदल झाला तर राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत देखील क्रांतिकारी बदल होतात. संसदीय शासन प्रणालीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळास जबाबदार राहून कार्य करते. तेव्हा त्यांच्यातील परस्पर संबंधात आर्थिक घटक हाच एकमेव नियंत्रणाचा मुख्य आधार असल्याचे स्पष्ट होते. तसेच आधुनिक राजकीय व्यवस्थेचं स्वरूप आणि व्याप्ती पाहता तिला देश, काळ, समाज याच्या मर्यादा राहिलेल्या नाही. त्यामुळे आर्थिक घटक केवळ विशिष्ट देशांतर्गत राजकारणावरच प्रभाव टाकतो असं नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणावर देखील त्याचा प्रभाव पडत असतो. दुसरा घटक आहे तांत्रिक. तंत्रज्ञानाने मानवाने बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध उपकरणांचा शोध लावला. त्यांच्या उत्पादनाच्या वाढीसाठी इतर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी वापर सुरू केला. आज आपल्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी
तंत्रज्ञान विकासाला महत्त्व दिलं जातं आणि या प्रगतीमुळे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आलेले आहेत. दळणवळणाच्या सुविधांमध्ये वाढ झाली, संसूचनामध्ये क्रांतिकारी बदल झाले. ही एक प्रकारे तंत्रज्ञानाचीच देणगी आहे. तंत्रज्ञान शाप आणि वरदान अशा दोन्ही स्वरूपात बघायला मिळतं. या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामुळे अत्यंत विनाशकारी शस्त्रास्त्र सुद्धा मानवाच्या हाती लागली आणि त्यामुळे यातूनही एक राजकीय बदल झालेला दिसून येतो. तर दुसऱ्या बाजूला आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या प्रसार माध्यमांचा राजकारणावर परिणाम झालेला दिसून येतो. तिसरा घटक आहे धार्मिक घटक. धर्माचा राजकारणावरील प्रभाव हा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. समाज जीवनाच्या सर्व स्तरांवर धर्माचा आणि धार्मिक कल्पनांचा विलक्षण पगडा होता. त्यामुळे राजकारणाचे क्षेत्र त्यालाही अपवाद नाही. राज्य सत्तेवर नियंत्रण ठेवण्या इतपत सामर्थ्य या धर्मसंस्थेच्या हाती एकवटलेले आपल्याला बघायला मिळतात. मध्य पूर्वेतील मुस्लिम मूलतत्ववादी गट आणि संघटना यांच्या संघर्षाने अलीकडच्या काळात जागतिक शांतता आणि सद्भाव यांच्यापुढे गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्य परिस्थितीमध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेचं अवलोकन केलं तर आपलं राजकारण देखील धर्मामुळे प्रभावित झालेलं दिसून येतं. याचा अर्थ या धार्मिकतेचा राजकारणावरील जो काही प्रभाव आहे तो आधुनिक काळातही कमी झालेला नाही. त्यानंतर राजकीय व्यवस्थेतील उणिवा. देश, राज्य म्हटलं की आपल्याला राजकीय व्यवस्था समोर दिसतात. मग राजकीय व्यवस्था किंवा त्यांचं प्रशासन उत्तमरित्या कार्यरत राहावं यासाठी प्रयत्नशील करतात. राज्यव्यवस्थेकडून जनतेच्या काही किमान अपेक्षा असतात. त्या अपेक्षांची पूर्तता करणं आवश्यक असते. अपेक्षा पूर्ण नाही झाली तर समाजात असंतोष निर्माण होतो आणि राजकीय व्यवस्था अकार्यक्षम होण्यामागे सुद्धा काही कारणं असतात. राजकीय व्यवस्थेतील जे विविध विभाग आहेत त्या विभागातील पदाधिकारी, दबाव गटाचा प्रभाव यांच्यामध्ये काही उणिवा निर्माण झाल्या तर भ्रष्ट कारभार निर्माण होतो. लाचलुचपत, वशिलेबाजी, पक्षपात, दप्तर दिरंगाई अशा गंभीर दोषांचा प्रशासनामध्ये प्रवेश होतो. त्यामुळे राजकीय व्यवस्था ढासळते आणि याचा परिणाम राजकीय परिवर्तनावर होतो. त्यानंतर सामाजिकीकरणाच्या माध्यमातून राजकीय बदल घडून येतो. जेव्हा समाज जुन्या परंपरा, कालबाह्य पद्धतीचा त्याग करतो आणि नवीन प्रकारच्या सामाजिकीकरणासाठी तयार होतो तेव्हा त्या प्रक्रियेला सामाजिक अभिसरण म्हणतात. आर्थिक, सामाजिक, भौतिक क्षेत्रात बदल झाला तर इतर सर्व क्षेत्रात बदल घडून येतो. व्यापाराला महत्त्व आले की रस्ते निर्माण होतात, दळणवळण वाढते, ग्रामीण भागातून लोक शहराकडे स्थलांतरित होतात. अशा अनेक नवीन नवीन गोष्टी त्या माध्यमातून स्वीकारल्या जातात. म्हणजे आपल्या आधुनिक विचारांचा पारंपरिक विचारावर प्रभाव निर्माण होतो. हळूहळू राजकीय बदलाची प्रक्रिया सुरू होते, राजकीय परिवर्तन होते. राजकीय सामाजिकीकरणामुळे लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण होते. सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढू लागतात आणि त्या जर पूर्ण झाल्या नाही तर लोक उठाव करतात. त्यामुळे परिवर्तन होते. राजकीय व्यवस्थेमध्ये अनेक कारणांमुळे हे परिवर्तन घडून आले आहे. भारतात सामाजिकीकरणामुळे लोकशाही विचाराला चालना मिळाली. सामाजिकीकरणाचा परिणाम म्हणून प्रादेशिकता, जात, धर्म यांना देखील राजकारणामध्ये महत्त्व प्राप्त झाले. अशा पद्धतीने सामाजिकीकरणातून सुद्धा राजकीय परिवर्तन होत असते. त्यानंतर लोकमताच्या दृष्टिकोनातून राजकीय परिवर्तन होत असतात. राजकीय धोरण हे सत्ताधीश गट ठरवित असतात. मात्र मोठ्या प्रमाणात या धोरणांचे प्रणेते जे आहेत ती लोकच असतात. मिश्र अर्थव्यवस्था किंवा परवाना राज यात परिवर्तन करण्याचं श्रेय मनमोहन सिंग यांच्या उदारीकरणालाच द्यावं लागतं. मंडळ आयोगाच्या शिफारशी स्वीकारून व्ही.पी. सिंग यांनी भारतीय राजकारणात परिवर्तन केले हे सर्व मान्य आहे. लोकांच्या मतातील बदल हा राजकीय परिवर्तनास जबाबदार असतो. त्यानंतर विचार प्रणालीतून देखील राजकीय बदल होतो.
साम्यवाद, उदारमतवाद, जातीवाद, फॅसिस्टवाद इत्यादी विचारसरणींनी अनेक राजकीय व्यवस्थांमध्ये मूलभूत परिवर्तन केले आहे. विचारसरणी स्थितिशील नसते, गतिशील असते. विचारसरणी स्वीकारताना प्रत्येक देश आहे तशी न स्वीकारता तिच्यात गरजेनुसार बदल करतो आणि स्वीकारतो. विचारसरणीमुळे राजकीय बदल कसा होतो हे राजकीय व्यवस्थेचं स्वरूप पाहिल्यास आपल्या लक्षात येते. सत्ताधारी पक्ष विचारसरणीमुळे स्थिरावतो, तसाच तो सत्ताभ्रष्ट देखील होतो. देशाची जसजशी प्रगती होत जाते त्याप्रमाणे लोकांची विचार प्रणाली बदलते. नवीन मूल्य त्यांच्याकडनं स्वीकारली जातात आणि परिणामी राजकीय परिवर्तन घडून येते. शेवटचा मुद्दा यात आहे की संस्था आणि राजकीय बदल. राजकीय पक्ष, दबावगट हे देखील राजकीय परिवर्तन करीत असतात. न्यायपालिकेचे काही निर्णय व्यापक राजकीय परिवर्तनास कारणीभूत होतात. उदाहरणार्थ शहाबानो खटल्यातील न्यायपालिके. आता आपण बघूया राजकीय परिवर्तनाचे स्वरूप. राजकीय परिवर्तनाचा अर्थ जो आहे तो व्यापक आहे आणि राजकीय परिवर्तन जे आहे ते विविध स्वरूपामध्ये होत असतं. जसं राजकीय व्यवस्थेमध्ये अधिकार वाटप जे आहे त्याच्यात बदल झाला तर त्यालाही राजकीय परिवर्तन म्हणतात. राजकीय संरचना किंवा त्या भूमिकांमध्ये जर परिवर्तन झाले तर त्यालाही राजकीय परिवर्तन म्हणतात. सत्ताधीशांनी स्वीकारलेली मूल्य किंवा राजकीय व्यवस्थेच्या कार्यक्षेत्रात झालेला बदल आणि याचबरोबर आपल्या राजकीय व्यवस्थेच्या विचारसरणीत सुद्धा मूलभूत स्वरूपात होणारा बदल, याचा सर्वांगीण जो काही विचार आहे तो राजकीय परिवर्तनाच्या स्वरूपात केला जातो. आणि हा बदल जाणून घेण्यासाठी आपण राजकीय व्यवस्थेचं हे परिवर्तनाचं स्वरूप कसं असतं ते बघूया. पहिलं स्वरूप विविधांगी मुद्द्यानुसार आपल्याला बघायचं आहे की राजकीय परिवर्तन जे आहे या संकल्पनेला अनेक कंगोरे आहेत, अनेक छटा आहेत. कोणत्याही एका विशिष्ट अर्थाने राजकीय परिवर्तन या संकल्पनेकडे पाहिलं जात नाही. पण आताच बघितलं की आपल्या व्यवस्थेच्या भूमिकांमध्ये बदल हो, विचारांमध्ये बदल हो, संरचनेमध्ये बदल हो, विविध स्वरूपांमध्ये हे राजकीय परिवर्तन जे आहे ते घडून येत असतं. आणि या परिवर्तनाच्या स्वरूपाला सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जातं. परिवर्तन जे आहे ते विघातक पण असू शकते. परिवर्तन हे पुरोगामीही असू शकते किंवा प्रतिगामी सुद्धा असू शकते. याचबरोबर राजकीय परिवर्तन हे कल्याणकारी दृष्टिकोनातून देखील असू शकते किंवा हुकुमशाही अशा प्रकारचे सुद्धा असू शकते. म्हणजे विविधांगी स्वरूपामध्ये पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह पण आहे, लोकशाही दृष्टिकोनातूनही असेल किंवा सर्वंकषवादी दृष्टिकोनातून सुद्धा असू शकतं. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये असं सत्तांतर झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. आजही विकसित देशांमध्ये किंवा जे तिसऱ्या जगातील देश आहेत तिथे राजकीय परिवर्तन हे थोडं अस्थिर स्वरूपाचं दिसून येतं. म्हणजे तिथे बदलत्या परिस्थितीनुसार शासन पद्धतीमध्ये परिवर्तन होतं किंवा त्यांच्या विचारसरणीमध्ये, त्यांच्या मूल्यांमध्ये, त्यांच्या भूमिकांमध्ये बदल जो आहे तो होत असतो आणि हेच त्यांच्या अस्थिरतेचं एक कारण जे आहे ते मानलं जातं. त्यानंतर दृष्टिकोनाच्या स्वरूपातून आपल्याला राजकीय परिवर्तनाकडे बघायचं आहे. त्याचे 3 दृष्टिकोन जे आहे ते इथे स्पष्ट झालेले आहेत. पहिला दृष्टिकोन आहे राजकीय परिवर्तन म्हणजे विकास, राजकीय परिवर्तन म्हणजे विनाश आणि राजकीय परिवर्तन म्हणजे आधुनिकीकरण. आता या तिन्ही दृष्टिकोना समजून घेताना बघा की विकासाच्या दृष्टिकोनातून राजकीय परिवर्तन अपेक्षित असते. आतापर्यंत आपण थोड्याफार ज्या देशांच्या भूमिका बघितल्यात, ज्या अंतर्गत स्वरूपामध्ये स्वतःचं सार्वभौमत्व टिकवायचं आहे, स्वतःची आर्थिक स्थिती सुधारायची आहे, अंतर्गत ज्या समस्या आहेत त्या सोडवायच्या आहेत, त्याचबरोबर जागतिक पातळीवर प्रतिष्ठा सुद्धा प्राप्त करायची आहे.
आणि हे सगळं करण्यासाठी राजकीय परिवर्तन जे आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून होणं गरजेचं आहे. म्हणजे ते गतिशील स्वरूपाचा ठेवण्याचा जो भाग आहे तो यामध्ये येतो. त्यानंतर राजकीय परिवर्तन म्हणजे विनाश. बऱ्याचदा राजकीय परिवर्तन म्हणजे जी काही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न होतो आहे किंवा जी परिस्थिती बदलते आहे त्यामुळे या राजकीय व्यवस्थेमध्ये विनाशाची प्रवृत्ती सुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणजे राजकीय परिवर्तन हे प्रत्येक वेळी सकारात्मकच असेल असं नाही, ते विनाशाच्या दृष्टीने सुद्धा होऊ शकते. तिसरा भाग यात येतो की राजकीय परिवर्तन म्हणजे आधुनिकीकरण. राजकीय परिवर्तन आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून या हेतूने बघितलं जातं की जसं आपण आपल्या जगण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या व्यवस्थेमध्ये काही मुद्दे जे आहेत ते आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून स्वीकारत चाललेलो आहोत. आपण जसजसं आपली डेव्हलपमेंट होते आहे तसतसे आपण आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतो आहोत असं मानलं जातं. मग राजकीय परिवर्तन हे जसं विकासाच्या अनुषंगाने अनुभवतो आहोत तर त्याचा दुसरा भाग हाच आहे की आज आपण मॉडर्न होतो आहोत. आपले विचार आधुनिक होत आहेत, आपली जीवनशैली, आपल्या मागण्या या आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून आकाराला येत आहेत. त्यामुळे राजकीय परिवर्तन हे आधुनिकीकरणामध्ये सुद्धा मोडलं जातं. त्यातही 2 टप्प्यांमध्ये आपल्याला या दृष्टिकोनांचा मग अभ्यास करायचा आहे. पहिला आहे सुधारणा व क्रांती. एक परिवर्तन. सुधारणा व क्रांती हे एक प्रकारचे परिवर्तनच आहे. सुधारणा या शब्दात राजकीय विकास हा अर्थ अभिप्रेत असून त्यात क्रांती या शब्दात एका राजकीय व्यवस्थेची समाप्ती आणि दुसऱ्या राजकीय व्यवस्थेचा उदय असा त्याचा अर्थ घेतला जातो. क्रांतीमुळे एका व्यवस्थेची समाप्ती होते म्हणजे त्याला विनाशही म्हणता येईल. मात्र या क्रांतीमुळे त्या विनाशाच्या पुढे जाऊन नवीन व्यवस्था निर्माण होत असते. त्यामुळे या विनाशाला देखील प्रगत राजकीय परिवर्तन असं म्हटलं जातं. म्हणजे यामध्ये क्रांतीची जी काही कृती आहे ती एक परिवर्तन म्हणून बघितली जाते. दुसरा भाग याच्यामध्ये येतो विनाश व विकास या दोन्ही घटकांचा विचार राजकीय परिवर्तनामध्ये होत असतो. त्याचा अभ्यास या दोन्ही दृष्टिकोनातून केला जातो. समाजाच्या अपेक्षा बदलतात तर त्याची पूर्तता करण्यामध्ये जर राजकीय व्यवस्थेला अपयश येत असेल तर अशी राजकीय व्यवस्था ही अधःपतनाकडे जाणारी असते. म्हणजेच ती राजकीय व्यवस्था विनाशाच्या परिवर्तनाकडे वाटचाल करते. राजकीय परिवर्तनाची दिशा निश्चित स्वरूपाची नाही. कारण काही उदाहरणं पाहिल्यास हे लक्षात येईल की परिवर्तन हा शब्द तटस्थ असून विकास आणि विनाश असा कोणताही बदल त्यामध्ये होऊ शकतो. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करणारा इराण धार्मिक मूलतत्ववादाकडे गेला. रशिया झारशाही, साम्यवाद, लोकशाही या दिशेने वाटचाल करत आहे. भारतात हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे आगेकूच होते आहे. याचा अर्थ राजकीय परिवर्तन विकास नावाच्या सरळ रेषेमध्ये पुढे चालत नाही किंवा सतत क्रांती, विनाश, अधःपतन याकडेही ते वाटचाल करत नाही. एकूणच राजकीय परिवर्तन विकास, विनाश, अधःपतन अशा नागमोडी परस्पर विरोधी ठिकाणांना स्पर्श करत पुढे सरकत असते. धन्यवाद.